नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सदा शिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपराम् वंदे गुरु परंपराम् वंदे गुरु परंपराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा क्षुद्रस्तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। काल आपण पाहिलंय महत्वाची कोणती गोष्ट आपण काल पाहिली आहे? दुराचारी जरी असेल पण जर त्यांनी अनन्यतेने भक्ती केली आहे, भगवंताशी जवळीक साधली आहे, तर क्षिप्रम भवती, तो लवकरात लवकर धर्मात्मा होतो। क्षिप्रम भवती धर्मात्मा, त्याला साधू म्हटल्या जात। अनन्यता पाहिजे। खूप जण विचारतात काकांनी अधिकार दिल्यानंतर तुमच्यात काय फरक पडला, असे प्रश्न असतात लोकांचे। प्रत्येकाला बहिरंगातला फरक अपेक्षित असतो, बाह्यंगातला फरक अपेक्षित असतो, वर्तणुकीतला फरक अपेक्षित असतो। ज्या गोष्टी वस्तुतः मिथ्या आहे त्यातले बदल त्यांना अपेक्षित असतात आणि ते म्हणतात की मग असा अधिकार दिला तर मग तुमच्यात काय असं वेगळं झालं, काय वेगळं होत असतं? ज्यांना वेगळं होतं असं वाटतं त्यांची द्वैत बुद्धी हरवलीच नाही। वेगळं होण्याबद्दल प्रश्नच उद्भवत नाही, एक होण्याचा प्रश्न आहे, ऐक्याचा प्रश्न आहे। वेगळेपणाचा प्रश्नच नाही, पण प्रश्न नेहमी जो विचारला जातो या प्रसंगानंतर ते वेगळं काय झालं हे विचार। वेगळं काहीच होत नाही, ऐक्य होतं। ऐक्य सांगता येत नाही, ऐक्य श्रीगुरूंना ठाऊक असत।
आमचा स्वभाव असा आहे की आम्हाला सगळं वेगळेपणाने पाहायचं. आम्हाला सगळं हे असं होतं आणि ते तसं झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजे काय झालं? तर आम्हाला त्याच्या भोवतीचं वारूळ जे आहे ते खूप काही आहे असं वाटतं. वारूळ खूप काही नाही आहे, पण सामान्य माणसाला आकर्षण त्या वारुळाचं आहे. हा, वाल्मिकी झाला. ज्या अर्थी त्याच्या भोवती वारुळ उभं झालाय त्या अर्थी तो वाल्मिकी झाला. वारुळावरून वाल्मिकी नाही झाला. वारुळामध्ये साप सुद्धा राहतात. सगळे साप वाल्मिकी झालेत का? आम्ही बहिरंगावरून आत्मस्वरूपाची कल्पना करण्याचा प्रयत्न करतो. याच्यासारखा वेडाचार दुसरा कुठलाच नाही. काय झालं पाहिजे नेमकं? ऐक्य झालं पाहिजे. नेमकं ऐक्याची जाणीव आहे का हो? ती जाणीव नाही. आम्हाला वेगळं पण काय काय वेगळं घडलं ते सांगा. सारखा प्रश्न काय आहे? ज्याच्या कोणाची भेट होते. आता ही कशी आहे, शंटिंगची परिस्थिती आहे. आधीच्या ट्रॅकवर गाडी चालत आलेली असते आणि ती मग काकांनी दिलेल्या ट्रॅकवर लागली असं सगळ्यांच्या लक्षात येतं. लागताना काय होतं? एव्हरीबडी इज इगर अबाउट धिस. काही झालं असतं ना तर ते ब्रह्मस्वरूप असलंच नसतं. पण जुने जे संस्कार आहेत ते जाता जात नाही आणि त्यामुळे मग असे प्रश्न निर्माण होतात. नेमकं काय झालं हो? मग ते तुम्हाला तेवढं मला सांगा बस. सांगण्यातली गोष्ट आहे का? शब्दांनी वर्णन करण्याची गोष्ट आहे का? अनुभवाचं स्पष्टीकरण करण्याची गोष्ट आहे का? दृश्य वस्तू आहे का? अनुभव्य आहे का? अनुभव्य असेल तर अनुभवकता आली, अनुभव आला. अनुभव्य, अनुभावकता आणि अनुभव या त्रयी जर असतील तर ब्रह्मरूपता नाही आहे तिथे. मी ब्रह्म आहे या जाणीवेत सुद्धा ब्रह्मरूपता नाहीये. जाणीव शिल्लक. भगवंत म्हणतो क्षिप्रम भवती धर्मात्मा. भगवान सांगतात की त्वरित तो धर्मात्मा होता. नुसता धर्मात्मा होऊन थांबत नाही. शाश्वत शांती, शाश्वत शांतीला जाऊन मिळतो. भगवंताचा शब्द शाश्वत शांती निगच्छती असा आहे. म्हणून आजच्या 2 श्लोकांमध्ये लोकांना बाह्यतः काही वेगळंच दिसत आहे, अंतर्तः काही वेगळंच आहे. स्त्रियो वैश्यस तथा शूद्र याच्यावर लोकांची जास्त दृष्टी असते. शाश्वत शांती निगच्छती याच्याकडे लक्षच नाही. माऊली म्हणते म्हणून या तयाची या चित्ता माझी जवळीक पंडू सुता. म्हणून या तयाची या चित्ता माझी जवळीक पंडू सुता. तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. मग मग काकांनी अधिकार दिल्यानंतर नेमकं काय झालं ते सांगा हो. तेवढं आम्हाला ऐकायचं आहे. माऊली सांगते जैसा दीपे दीपू लाविजे ते आदिल कोण हे नोळखीजे. तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मी होऊनी ठाके. एका दिव्याला ज्या वेळेला दुसरा दिवा लावला जातो त्यानंतर पहिला दिवा कोणता आणि दुसरा दिवा कोणता असं ओळखायला येतं का? भेद असतो का?
नाही येत ना ओळखायला. मग काय झालं हे कसं सांगणार? तया दशा त्याची कांती, त्याची जी नित्य शांती आहे तीच त्याची कांती आहे, म्हणजे झलक आहे. सुवर्णाला कांती असते, सूर्याला आभा असते, प्रकाशाला ज्योत असते. आणि जो भगवत स्वरूप आला त्याला नित्य शांती असते. गंमत ही आहे, अभ्यास इथे करायचा आहे. नेमकं काय झालं म्हणजे अजून काही घडामोडी होणार आहे, विजा कडकडणार आहेत, ढग येणार आहेत, पाऊस पडणार आहे, धरणीकंप होणार आहे, पूर येणार आहे, असं काही होणार आहे का? अशातला भाग नाही आहे, लक्षात ठेवा. जे आहे ते समजून घेण्यासाठी सूक्ष्म दृष्टी तर तयार झाली पाहिजे की नाही. क्षिप्रम भवती धर्मात्मा, लवकरात लवकर तो धर्मात्मा होतो. धर्मात्मा कसा असतो? शाश्वत शांती निगच्छते, तो परिपूर्ण शांतीला जाऊन पोचतो. तो कायम शांतीला जाऊन मिळतो, तो आत्मशांतीला जाऊन मिळतो. आता समजून घ्या काय होत आहे. आणि जे होतंय ते तुम्ही टिपू शकत नाही, जाणू शकता, पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जे आत्मज्ञानाचे अधिकारी नसतात त्याला आत्मज्ञानी ओळखणं कठीण आहे. त्याला कठीण जात ते, नाही होतो ते ओळखू शकत. आणि म्हणून मी हे असले प्रश्न असतात, नेमकं काय झालं ते आम्हाला सांगा. तुम्हाला कळलं असतं तर सांगावं कशाला लागलं असतं, न सांगताच कळलं असतं. बाळाला त्रास होतो हे बाळाने न सांगता आईला कळतं, कारण आई आणि बाळ यांच्या मनाचं ऐक्य झालंय, लक्षात ठेवा. परिपूर्ण ज्ञान झालं की ह्या गोष्टी कळायला वेळ लागत नाही, आणि होत नाही तोपर्यंत कळता कळत नाही. म्हणून भगवंत आजच्या श्लोकामध्ये सांगतात आहे, माम ही पार्थ व्यपाश्रित्य, जो मला शरण येतो अर्जुना. माम ही पार्थ व्यपाश्रित्य, ये पिस्यु पापयोनयः, जो मला शरण येत नाही तो मनुष्याच्या देहात असूनही पापाचीच योनी भोगतोय. शरण येणं महत्वाचं आहे. शरण्य शरणागत, काही जण विरोधक असतात, काही जण शरण येतात, आणि काही जण दोन्हीकडे नसतात, ज्याप्रमाणे सध्या भारताची भूमिका आहे, तटस्थ. इथे शरण येणे हे महत्वाचा भाग आहे.
इथे शरण येणं हा महत्वाचा. म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये सहकार्य नाही आहे, विरोध नाही आहे, पण सहकार्य नाही आहे. कारण भारताची तटस्थतेची भूमिका आहे. एवढे विद्यार्थी तिथे का बरं आहेत? तिथे सगळे विद्यार्थी दशेतले मुलं आहेत. ह्याचं कारण केवळ 25 लाखामध्ये एमबीबीएस युक्रेनमध्येच होतं आणि त्या एमबीबीएस ला इकडे मान्यता आहे. भारतात कोट्यवधी रुपये लागतात, म्हणून युक्रेनला जाऊन एमबीबीएस करतात. म्हणून तिथे विद्यार्थी खूप आहेत. त्यांना त्यामुळे त्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या सहानुभूतीची अपेक्षा आहे आणि भारताने तर तटस्थतेची भूमिका घेतली. पण काश्मीर प्रश्नामध्ये या युक्रेनने विरोधकाची भूमिका घेतली आहे भारताच्या, हे विसरून जातात सगळेजण. भारताने विरोधकाची भूमिका घेतलेली नाहीये, तटस्थतेची भूमिका घेतली. त्यांनी विरोधकाची भूमिका घेतली तेव्हा त्यांना आठवण नाही आली. स्वतःवर बितल्यानंतर असं वाटतं की आम्हाला सहकार्य पाहिजे. आम्ही सहकार्य करत नाहीये, पण विरोध केला नाही. राष्ट्र अतिबल संपन्न पाहिजे, नाही तर दुसऱ्याच्या बोटांवर नाचावं लागतं. आपण अतिबल संपन्न राष्ट्रामध्ये मोडत नाही, कारण आपल्याला व्हिटो पॉवर नाही. अशा वेळी वाट काढणं हे महाकठीण काम असतं. एक तर शरणागत असावं, नाही तर विरोधक असावं. मधली भूमिका नेहमी कठीण असते. भगवंत म्हणतात, तू मला शरणी ये. माम ही पार्थ व्यपाश्रित्य. व्यपाश्रित्य म्हणजे मला शरण ये. आता तू असशील त्या योनीतून मी तुझा उद्धार करेन, कारण तू मला शरण आलाय. संपला विषय, फिनिश. तू माझा झालायस. स्त्रियो वैश्यस तथा शूद्रस तेपि यांती पराम गतीम. काही वादाचे मुद्दे आहेत असं आपल्याला वाटतं, पण वादाचे मुद्दे नाहीत जर आपण नीट विचार केला तर. मनात असा विचार करता येतो का, हा एवढाच एक भाग आहे. आक्षेपार्ह मजकूर आहे असं वाटतं. समर्थांनी सुद्धा स्त्रियांना या गटामध्ये टाकलाय, लक्षात ठेवा. 4 समास आहेत समर्थांची याच्यावर. स्त्रीला कुठल्या ना कुठल्या संरक्षणाची गरज आहे. आधी पित्याच्या किंवा बंधूच्या, नंतर पतीच्या आणि मग पुत्राच्या संरक्षणाची गरज आहे. याच्यामध्ये कमीपणा वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि हे भारतामध्येच आहे अशातला भाग नाही. परदेशामध्ये, पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये इस्कॉर्ट लागतो, म्हणजे सांभाळणारा लागतो. पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये सुद्धा इस्कॉर्ट देण्याची पद्धत आहे. वास्तव कटू आहे की गोड आहे हा विषय नाही. वास्तव हे वास्तव आहे. वास्तव स्वीकारून जे वाटचाल करतात त्यांचं कल्याण होतं, आणि जे वास्तव न स्वीकारता बंडखोरी करतात त्यांचं त्यांनी बघून घ्यायचं काय करायचं. समजून घेण्याची गरज आहे. वास्तव स्वीकारण्याची क्षमता असली पाहिजे. हृदयाचा मोठेपणा असला पाहिजे. आम्ही सगळं काही करू शकतो म्हणजे सगळं जुळतंय असा त्याचा अर्थ होत नाही, लक्षात घ्या. समर्थांच्या काळात स्त्रियांना सर्रास चोरून नेण्याची पद्धत होती, विकण्याची पद्धत होती. 4ही समासामध्ये वर्णन आहे या सगळ्या गोष्टी. कारण राज्यकर्ते तसे होते, राज्यकर्त्यांची मनोवृत्ती तशी होती.
म्हणून अशा गोष्टीतून मुक्त होण्याची भक्ताला सुद्धा गरज आहे आणि त्यासाठी त्याला शरणागत आलं पाहिजे, शरणागत झालं पाहिजे. ह्या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचा जर भाग कसा असेल, स्त्रियो वैश्य तथा शूद्र तेपि याती पराम गतीम, सगळ्यांना सर्वश्रेष्ठ गती देण्याचं अभिवचन आहे भगवंत. साधी गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला तारतोय याच्यातून, तुम्ही चिंता करण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही आत्मज्ञानाचे अधिकारी नसाल तरी सुद्धा जर मला शरण आलात, मी तुम्हाला तारतो आहे, मी तुम्हाला वाचवतो आहे, मी तुम्हाला माझ्याशी ऐक्य करून. आम्हाला हे समजून घेता आलं पाहिजे की भगवंत विशाल अंतःकरणाचे आहे. इथे जातीवाचक उल्लेख नाही आहे, गुणवाचक उल्लेख आहे. उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी, मंद अधिकारी आणि अधम अधिकारी असे 4 अधिकारी आहेत. एक सत्वगुण प्रधान आहे, एक रजगुण प्रधान आणि सत्वगुणाचा लेश असलेला आहे, तिसरा तमोगुण प्रधान आणि रजोगुणाचा लेश असलेला आहे, आणि चौथा फक्त तमोगुण प्रधान असलेला आहे, त्याला अधम असं म्हणतात. आणि या सगळ्या अधमांचा, या सगळ्या प्रकारच्या कॅटेगरीचा तू मला शरण आला तर मी तुझा उद्धार करीन, हे भरभक्कम आश्वासन आहे. याच्याकडे लक्ष ठेवा, नाहीतर आमच्या डोक्यामध्ये जातीचे विष पेरल्या गेलेले आहेत. या विषाच्या अनुषंगिक भगवद्गीतेमध्ये काहीही लिहिलेलं नाही. प्रत्येक जण मोक्षाचा अधिकारी आहे हे आश्वासन आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की काळाची गती पाहून मी असं बोलत असेल, पण मी काळाची गती पाहून बोलत नाही, आजची परिस्थिती पाहून बोलत नाही. माऊलीनी याचं वर्णन केलंय ते तुम्हाला सांग. माऊली म्हणते, म्हणून कुळ जाती वर्ण हे आगवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक, वैश्यस तथा क्षुद्रस. ह्याबद्दल माऊली म्हणतात आहे, कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण. आता माझ्या मनाचं बोलत नाहीये, माऊली सांगतात ते सांगताय. ह्या जाती आणि वर्ण हे अकारण आहे. आश्रम सकारण आहे बरं. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास माझ्या वागण्यावर अवलंबून आहे. आश्रम म्हटलेलं नाहीये या ठिकाणी, जाती कुळ आणि वर्णच म्हटलं आहे. अकारण काय आहे? अकारण कुळ आहे, अकारण वर्ण आहे, अकारण जात आहे. आश्रम माझ्यावर अवलंबून आहे. ब्रह्मचर्यात राहायचं, गृहस्थामध्ये राहायचं, की गृहस्थ असून वानप्रस्थात राहायचं, म्हणजे गृहस्थामध्येही मन ठेवायचं नाही, घरादारात अंतःकरण अडकू द्यायचं नाही, की संन्यास घ्यायचा. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. माझे पण हे सार्थक आहे अर्जुन. माझे पण म्हणजे भगवंत म्हणतात आहे माझे पण, म्हणजे भगवंताला समर्पण हे याच्यातलं सार्थक आहे. भगवंताला जाती कुळ आणि वर्ण ह्या गोष्टींना महत्व द्यायचं नाहीये. भगवंताला हे अकारण आहे हे सांगायचं आहे. माऊली म्हणते
आणि भगवत स्वरूप होणं हे सार्थक आहे हे सांगायचं आहे. त्याच्यासाठी भगवंतांनी उदाहरणं पण खूप सुंदर दिली. उदाहरण ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल, इतके सुंदर उदाहरण आहेत. काय उदाहरण आहेत माऊलींनी दिलेले? का खैर चंदन काष्टे. खैर नावाचं लाकूड आहे, चंदन नावाचं लाकूड आहे. हे विवंचना तवची घटे, यांच्या मधला भेद केव्हा संपतो? जव न घापती एकवटे अग्नी माझी. अग्नीमध्ये हे जात नाही तोपर्यंत यांच्यामध्ये भेद आहे. अग्नीमध्ये खैर गेलं काय आणि चंदन गेलं काय, त्यांच्यात ऐक्य झालं म्हणून लक्षात ठेवा. म्हणून जाती ह्या वेगळ्या कुठपर्यंत आहे? मला शरण येत नाही तोपर्यंत. जाती तवची वेगळा लिया जव न पवती माते. माझ्याशी येऊन मिळाल्यानंतर जात नाही, कुल नाही आणि वर्ण सुद्धा नाही, तो फक्त माझा आणि माझाच आहे बस. काय दृष्टांत आहे खैर आणि चंदनाचा. आणखीन एक उदाहरण दृष्टांत दिलाय माऊलीने. म्हणून म्हटलं जातीवाचक नाही त्याला तसा अर्थ देऊ नका, राजकीय स्वरूप त्याला देऊ नका, आध्यात्मिक स्वरूप आहे. त्याचं दुसरं उदाहरण माऊली देते. तळवरी नद नदीची नावे. नद शब्दाचा नाला असा अर्थ होतो आणि नदी सगळ्यांना माहितीये काय आहे. लहानसा जो भाग असतो त्याला नद म्हणतात आणि विस्तीर्ण जो पाण्याचा वाहता साठा असतो त्याला नदी असं म्हणतात. तळवरी नद नदीची नावे, त्यांना नाव पण असतात. अहो नदी कधी कधी नद नावाने ओळखल्या जाते. नाव सांगत नाही मी उगाच. मुळा मुठाला नदी म्हणायचं की नाला म्हणायचं असं पुष्कळदा वाटतं. पावसाळ्यात नदी वाटते आणि बाकी वेळ नाला वाटतो. पुण्यातली अमरावतीतली आंबा नाला आहे की नदी आहे कळत नाही. नागपुरातली नाग नाला आहे की नदी आहे कळत नाही. एवढं लहान स्वरूप असतं, पावसाळ्यात त्याचं मोठं स्वरूप. म्हणून कधी त्याला काही जण नद म्हणतात, काही जण त्याला नदी म्हणतात. आणि माऊली म्हणते तववरी नद नदीचे नावे तवची पूर्व पश्चिमेची यावे. मग नद कोणीकडून येत आहे? पूर्वकडून येते आहे का, पश्चिमेकडून येऊन मिळते आहे का, उत्तरेकडून येते का, दक्षिणेकडून येते का? हे कुठपर्यंत चालतं यांचं वर्णन आणि यांचे नाव. जवळ न येती आगळे समुद्रा माझी. समुद्राला येऊन मिळेपर्यंत हे चालतात. पूर्वेकडून येणारी नदी आहे, पश्चिमेकडून येणारी नदी आहे, आणि इथं हे नाव आहे, तिथं ते नाव आहे. समुद्राला येऊन मिळाल्यानंतर नाव हरवून जातं लक्षात. आत्ताच ओंकारेश्वरला जाऊन आलो. छोट्या 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 नद्या होत्या, लक्षात आलं नाही त्यांची नावं काय आहेत, म्हणून ते नद होते. पण थोड्या वेळाने मोठी नदी लागली, एवढी मोठी लागली असं वाटलं ही नर्मदा आहे, पण नव्हे, ती तापी होती. ती तापी सुद्धा अफाट पाण्याच्या साठ्यासह नर्मदेला जाऊन मिळाली. आता ती नर्मदा झाली. नर्मदा समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर ती नर्मदा सुद्धा उरत नाही. गुजरात मध्ये जव न येती आगवे समुद्रा माझी. समुद्राला येऊन मिळाले की सगळ्या नद्या समुद्र रूप होतात. मग त्यांना नद्याही म्हणत नाही, पूर्वेकडून येणारी म्हणत नाही, नावही ठेवल्या जात नाही, काहीच नाही, कारण त्यांचं नावही उरत नाही. तस वर्ण कोणताही असो, कुळ कोणताही असो, जात कोणतीही असो, भगवंताला जाऊन मिळाल्यानंतर आधीचे सगळे नाव निष्कारण आहे,
व्यर्थ आहे आणि भगवंताची तद्रूपताच सत्य आहे. हे आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणते, या परी पापयोनी ही अर्जुना स्त्रियो येपिस्यू पापयोनय, असा शब्द आहे ना. म्हणून माऊली त्याचं स्पष्टीकरण करते, या परी पापयोनी ही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना, माते भजता सजना, माते भजता सदना माझी या येते. मला यांनी भजन केल्यानंतर ते माझे होऊन जातात, मग ते कोणीच राहत नाही. त्यांची पापयोनी उरतच नाही. लक्षात ठेव. मीराबाई भगवत रूप झाल्या, गार्गी भगवत रूप झाले, मुक्ताबाई भगवत स्वरूप झाल्या, जनाबाई भगवत स्वरूप झाल्या. इथे स्त्री, कुळ, जाती आणि वर्ण हा भाग उरतच नाही. भगवत स्वरूपाकार आहे की भगवत स्वरूपाकार नाही, दोनच गोष्टी आहेत बस. आता जाती शब्दामध्ये जर पाहायचं असेल तर दोनच जाती आहेत, एक स्वरूपाकार आणि एक स्वरूपाकार नसणे, बस. स्वरूपाकारता असणे आणि स्वरूपाकारता नसणे दोनच जाती झाल्या आता माऊलींनी समजावून सांगितल्यानंतर. आणि म्हणून वर्णन आहे, किम पुनर्ब्राह्मण हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. पुन्हा शब्द वापरला आहे, किम पुनर्ब्राह्मण हा. पुनर्ब्राह्मण हा शब्दाचा अर्थच असा आहे की मनुष्य आपल्या गुणांचा म्हणजे दुर्गुणाचा त्याग केल्यानंतर जर दैवी गुणसंपत्तीने तो युक्त होत असेल तर त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण शब्दाची व्याख्या आहे सत्वगुण प्रधान ब्राह्मण एक, आणि ब्रह्मणीम चरती ती ब्राह्मण दुसरी व्याख्या. म्हणून कोणीही असो, कुठल्याही जाती वर्णाचा असो, तो जर सत्वगुणाने युक्त असेल तर तो ब्राह्मण आहे. आणि जर तो ब्रह्म स्वरूपामध्ये विचरण करत असेल, ब्रह्मणीम चरती इति ब्राह्मण, तो ब्राह्मण आहे. लक्षात. परमार्थामध्ये या व्याख्या आहेत. या व्याख्या परमार्थातल्या आमच्या डोक्यामध्ये राजकीय भांडणामध्ये काही अर्थ नाही. त्यांनी आमचं कधीच भलं होणार नाही. की पुनर्ब्राह्मण मग तो किती पापयोनीमध्ये असो, त्यांनी जर आत्वे रज आणि तम गुण सोडले तर तो पुन्हा ब्राह्मण झाला, पुनर्ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मण होणं माझ्या हातात आहे. जातीमध्ये जन्माला आला म्हणून ब्राह्मण झाला या भ्रमामध्ये राहू नका. रज आणि तम गुणाचा तू लोप केलेला आहेस का, म्हणजे ते लेश मात्र शिल्लक राहतात, प्रामुख्याने सत्वगुण शिल्लक राहतो, तो ब्राह्मण आहे. कि पुनर्ब्राह्मण हा पुरुषार्थ आहे सत्वगुण टिकवून ठेवणं. आम्ही असं करण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही फक्त वादविवाद करण्यासाठी पटू असतो. असं झालं की हाती काही नाही लागत. भांडण तंट्यातून हाती काही लागत नाही. वादे वादे जायते तत्वबोधा. वादातून तत्वाचा बोध होत असेल तर तो वाद बरोबर आहे, नाही तर वाद करण्याला काय अर्थ आहे. नाहीतर वाद करण्याला अर्थ काय राहिला. तत्वाची प्राप्ती झाली पाहिजे तर तो वाद होतो.
फार सुंदर याच्या पुढचं विवेचन आहे भगवंताचं. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. आता याच्यात राजर्षयस्तथा हा एक शब्द राहिला आहे की पुनर्ब्राह्मण हा पुण्य भक्त्या राजर्षयस्तथा. जर तो राजर्षी असेल, राजयोगामध्ये राहत असेल, भोगाचा विलास करत असेल, पण माझा भक्त असेल, तर त्याचा भोगविलास सुद्धा तो मला समर्पण करतो आणि मग उपभोगतो. तुम्हाला रोगडी खायची आहे, खा. तुम्हाला श्रीखंड खायचा आहे, केशरयुक्त खा, पण आधी ते भगवंताला दाखवा. आणि भगवंताला दाखवल्यानंतर ते केशरयुक्त श्रीखंड उरत नाही, तो प्रसाद आहे. आणि प्रसाद पोट भर खा, आकंठ खा, प्रसाद खा. कसा खा? वजनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरी. श्रीहरीचं नाम घेत घेत खा. त्या केशरयुक्त श्रीखंडाची तुम्हाला केवढीही चव आवडत असली तरी भगवन नामामध्ये नामाची गोडी या चवीपेक्षा जास्त अवीट आहे. एक दिवस नामाची गोडी आकर्षित करून घेणार आणि पदार्थ बाजूला पडणार. राजर्षयस्तथा. म्हणून रजोगुणाचे भोग प्रारब्धवश जर तुम्हाला प्राप्त होत असतील, प्रारब्ध असत. मंदाताई नेहमी सांगतात काकांचा राजयोग आहे. राजयोगासाठी काका झटत नाही, राजयोग काकांसाठी झटतो, कारण त्यांच्या ते प्रारब्धात आहे. जे प्रारब्धात असतं त्याला तुम्ही कधी चुकवू नाही शकत. भक्ता राजर्षयस्तथा. तो जर भगवंताला अर्पण करून स्वीकारला तर तो सुद्धा तुम्हाला भ्रष्ट करत नाही. मग आता भगवंताला अर्पण करून कसा स्वीकारायचा? पूर्ण शरणागती पाहिजे. माझी संपूर्ण शरणागती असेल तर मला अर्पण करता येतो, नाहीतर मग ज्ञान पाहिजे. आता ज्ञानाचा प्रश्न कुठे आला हो? आता शरणागती मला येऊन मी माझ्याशी समर्पित हो असं तुम्ही आतापर्यंत सांगितलं, मग आता ज्ञान कुठे आलं? ज्ञान पुढच्या ओवीमध्ये आहे. अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. कुठे राहतोयस तू? आपला पत्ता काय आहे? प्रत्येक जण आपापल्या जिल्ह्याचं आणि गावाचं नाव सांगेल पत्त्यासाठी. आपला खरा पत्ता आहे मर्त्यलोक. त्याचं वर्णन केलंय भगवंतानी. अनित्यम असुखम लोकम. हा लोक कसा आहे? मर्त्य आहे म्हणजे अनित्य आहे. आणखीन एक वर्णन केलं, हा लोक कसा आहे? हा दुःख देणार आहे, असुखम. याच्यामध्ये सुखच नाही हो, म्हणजे मर्त लोक आहे आणि दुःख लोक आहे. म्हणून बोलत असताना मर्त्य लोक आणि दुःख योनी असं म्हणतात. मर्त्य लोकावर ज्या ज्या योनी आहेत त्या सगळ्या दुःख योनी आहेत. म्हणून माझा देह मला दुःख देतो, म्हणून माझे नातलग मला दुःख देतात. योनी दुःखाच्या आहेत हो. या मर्त्य लोकामध्ये आणखीन एक गोष्ट आहे जी मला कायम दुःख देते, पण आम्हाला समजत नाही. त्याचं नाव आहे विषय. काय नाव आहे? विषय नाव आहे. दिसायला मोठे गोंडस, मोठे लोभसवाणे, मोठे गोड आणि नेमके दुःख देतात. काय करतात? नेमके दुःख देतात. किती दुःख देतात? भयंकर दुःख देतात. समर्थ सांगतात विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. आणि माऊली म्हणते ते विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. बरी काय की जे मूर्ख न सेविता न सरे.
तरीही मूर्ख विषय सेवन न करता मूर्खाचं भागतच नाही. जे विषयांचे सुख ते केवळ परम दुःख. जेथे आहे विषय सुख तेथेची आहे परम दुःख, अशी समर्थांची पण ओवी आहे. आणि माऊलीची बघा, जेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख. जो सुखाचा आहे असं वाटतं तेच मला दुःख देतो. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. असो, वेळ थोडा आहे आणि श्लोक बराच आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम, एवढी ओवी स्पष्ट करायची आहे. अनित्य लोक आहे म्हणजे न टिकणारा लोक आहे, म्हणजे मृत्यू लोक आहे. मर्त्य लोकामध्ये, मी राहत असलेल्या लोकांमध्ये शाश्वत गोष्ट जर काही असेल तर ते मृत्यू आहे. नक्की येणारी गोष्ट काय असेल तर ती मृत्यू आहे. म्हणून याचं नाव मर्त्य लोक आहे, म्हणून याचं नाव अनित्य लोक आहे. म्हणून अनित्य शब्द भगवंतांनी या ठिकाणी वापरला आहे. आणि असुखम म्हटलाय. अनित्यम असुखम, इथे सुख नाही आहे, असुख आहे, म्हणजे दुःख आहे. तुकोबा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तरीही आम्ही मूर्खासारखं स्वतःला सुखी समजतो. तुकोबा म्हणजे सुप्रीम कोर्ट बर का. चला जाऊ संताकडे त्याची करीती निवाडे. सुप्रीम कोर्ट निवाडा करताय. काय निवाडा करताय? सुख पाहता जवळ पाडे दुःख पर्वता एवढे. आपण जिथे राहतो आम्हाला वाटतं 2 BHK आहे, 3 BHK आहे, मुलं बाळ आहे, पत्नी आहे, कार आहे, पैसा अडका आहे, नावलौकिक आहे, आरोग्य आहे. आम्हाला कशाची कल्पना आहे? आम्हाला कशाचं दुःख आहे? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊप आहे. संसारामध्ये सुख मानतोस मूर्खा, तुला कळत नाही. मूर्खत्व वचना येऊप आहे. आणि तू बोलतोय आम्ही सुखात आहोत, आम्हाला जरा सुद्धा दुःख नाही. खरंच जर माणसाला सुखी व्हायचं असेल तर माणसाने पहिल्यांदा मी दुःखी आहे हे समजून घेतलं पाहिजे. कार घेतली आहे, मी सुखी आहे असं वाटतं, मला पेट्रोल टाकावंच लागतं, नाईलाज आहे. पेट्रोल टाकण्यासाठी पैसा द्यावाच लागतो, नाईलाज आहे. दुःख आहे पण दाखवता येत नाही, कारण मग लोकांना वाटेल अरे याला तर पेट्रोल टाकायला जीवावर येतं, हा कशाचा कार होल्डर. मग आनंदाने टाकायचं लोकांसमोर, पण इच्छा नसते हो. दुःख आहे. चालत असताना गाडी थांबली, दुःख आहे. अपघात झाला, दुःख आहे. अडचणी आल्या, दुःख आहे. जास्त वेळ दुःखाचा असतो. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आम्ही स्वतःला दुःखी आहोत असं समजत नाही. दुःखी राहिलं पाहिजे असा सांगण्याचा उद्देश नाही आहे संतांचा. दुःखी आहे हे समजून घ्या, म्हणजे सुखाकडे वाटचाल. मी गटारात पडलो आहे हे जर कळेल तर त्या गटारातून बाहेर निघण्याची इच्छा होईल. नाही तर बाहेर दुसरं काहीच नाही, सगळीकडे गटारच आहे. शेणातल्या किड्याला बाहेरच्या जगाचा पताच नसतो, त्याला वाटतं शेणच सर्व काही आहे. गाईच्या शेणामध्ये किडा असतो, त्याला वाटतं शेणच सर्व काही आहे, तो त्यातनं बाहेर पडू शकत नाही. पण ज्याला वाटतं की मी दुःखी आहे तो बाहेर पडतो. मग त्याच्या मनात दुसरा विचार आला पाहिजे, मला दुःख नको, मी दुःखी आहे हे बरोबर आहे, लोकांना सांगायचं नाही आहे मी दुःखी आहे म्हणून, याच्यासाठी हा विचारही नाही आहे, लक्षात ठेवा. मला दुःख नको हा दुसरा विचार आहे. तिसरा विचार आहे मला सुख हवं. आणि चौथा विचार आहे मला सुखरूप व्हायचं आहे. मी दुःखी आहे, मला दुःख नको आहे, मला सुख हवं आहे आणि मला सुखरूप व्हायचं आहे. या 4 टप्प्यांनी असुख हे सुखरूपतेमध्ये बदलतं, लक्षात ठेवा.
दोन प्रकारचे दुःख आहेत. एक बाहेरून दिसणारं दुःख आहे, एक आतमध्ये असणारं दुःख आहे. हातापायाला जखम झाली, बाहेरून दिसणारं दुःख आहे. डोकं दुखत आहे, सांगितल्यानंतर कळणारं दुःख आहे, म्हणजे बाह्य दुःख आहे, सांगितल्याने कळत आहे. पण मला क्रोध आला आहे, मला मत्सर आला आहे, मला संताप आला आहे, माझा थैथयाट झाला आहे, आतमधले दुःख आहे. हे दुःख आहे, हे बाहेर माणूस सांगत नाही. कोणत्याही कारणाने माझं अंतःकरण आनंदापासून ढळता कामा नये. ढळत असेल तर ते दुःख आहे, हे मला जर लक्षात आलं तर सुखाकारता प्राप्त होण्याची शक्यता नाही आहे. हे जर मी मान्य केलं नाही तर सुखाकारता कशी होईल, काय होईल, कसं होईल? तुंतुन प्रापंचिकाचं तुंतुन काय आहे, काय होईल आणि कसं होईल? संत तुमचं ब्रेन वॉशिंग करत नाही, संत तुमच्या गळी उतरवत नाही, संत फक्त वास्तव लक्षात आणून देतात. ते ब्रेन वॉशिंगही करत नाही, पॉझिटिव्ह थिंकिंगही करत नाही आणि तुमच्या गळी काही मारत नाही, फक्त वास्तव सांगतात. त्याला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणण्याची गरज नाही, इट्स ए रिअलिस्टिक थिंकिंग. ते वास्तव विचार आहे. मला दुःख असता कामा नये असं ज्याला वाटत असेल तो सुखरूपतेकडे जाण्याची शक्यता आहे. आपण त्याला या 4 पद्धतीने स्वीकारलं पाहिजे. पहिले, मी दुःखी आहे, मला दुःख नको आहे, मला सुख हवं आहे, मला सुखरूप व्हायचं आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला मी वाटचाल करेन त्यावेळेला जमणार आहे. अनित्यम असुखम लोकम हे मरते लोक आहे आणि मरते लोकांमध्ये टिकाऊ काहीच नाही. त्यामुळे आयुष्य सुद्धा टिकाऊ नाही आहे. मरते लोकांमध्ये आयुष्य सुद्धा टिकाऊ नाही आहे. आणि म्हणून माऊली म्हणते, जयाचे आयुष्य धाकुटे होय. आयुष्य कमी 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 होत आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. त्याची ताकद चालली जाते, हळूहळू त्याची बुद्धी काम करेनाशी होते. बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तया ते नमस्कारिता पाय. त्यांच्या पाया पडल्यानंतर वडील म्हणून त्यांना आम्ही वडील म्हणतो, पण वस्तुतः त्यांचं आयुष्य कमी 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 होत ते धाकटे झाले असतात. म्हणजे सगळ्यात कमी आयुष्याचे तेच राहिले असतात घरामध्ये. काय म्हणतोय? सगळ्यात कमी आयुष्याचे कोण राहिले असतात? तेच राहिले असतात घरामध्ये. म्हणून धाकुटे होय शब्द वापरलाय माऊली. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय. प्रज्ञाही गेली, बुद्धी आणि बळही गेलं. तया ते नमस्कारिता पाय. त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर वडील म्हणून आम्ही डोकं ठेवतो, पण त्यांचं आयुष्य कमी झालंय, ते धाकटे झाले आहेत. म्हणून जुने लोक काय म्हणतात, वाढदिवस कशाला साजरा करता, हा तर गट दिवस आहे. या ओवीच्या अनुषंगाने जुने लोक वाढदिवसाला गट दिवस म्हणतात, लक्षात ठेवा. ओवी त्यांना माहिती नाही, पण ते असं म्हणतात. आणि या आयुष्यात आयुष्य कमी कमी होत असलेला जी वृद्ध व्यक्ती आहे, त्यांनी जर आत्मनिर्भर घेतलेला असेल, तो जगला असेल, तर वडील शब्दाची माऊलीनीच केलेली दुसरी व्याख्या सांगतो. इथे ही व्याख्या आहे, माऊलीची दुसरी व्याख्या आहे. श्रुती स्मृतींचे अर्थ, आपण होऊनी मूर्त, अनुष्ठोनी जगा देत वडील जे. श्रुती म्हणजे उपनिषद, स्मृती म्हणजे भगवद्गीता, यांचे अर्थ अनुष्ठोनी जगा देत, जगून इतरांना वाटतात आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ अनुष्ठोनी जगा देत. काय सांगितले पुढे? श्रुती स्मृतींचे अर्थ आपण होऊनी मूर्त, ते अर्थ स्वतः जगले. आपण होऊनी मूर्त आणि मग अनुष्ठोनी जगा देत. त्या अर्थाची मूर्ती ते वडील लोकच झाले आहेत आणि मग ते जगाला वाटतात आहे. वडील जे त्यांना वडील म्हणतात, ते श्रेष्ठ आहेत. त्यांचं आयुष्य अल्प जरी असलं तरी त्यांचा आशीर्वाद महान आहे, लक्षात ठेवा.
आयुष्य अल्प आहे. या ठिकाणी अल्प आयुष्य म्हणजे मर्त्य लोक या अर्थाने भगवंतांनी या ओवीचा अर्थ घेतलाय, अनित्यम असुखम लोकम. आणि माऊलीने या अर्थाने इथे वडील अल्पायुष्याचे सांगितले आणि दीर्घ अनुभवाचे वडीलच सांगितले आहेत. लक्षात ठेवा, आयुष्याने अल्प आहेत वडील मंडळी आणि अनुभवाने दीर्घ आहे. कोणता अनुभव? श्रुती आणि स्मृतींचा अनुभव. त्या अनुभवाची मूर्ती म्हणजे घरातली वडील मंडळी. लक्षात ठेवा, उपनिषदांची मूर्ती घरातले वडील, घरातली आई. उपनिषदांची मूर्ती, भगवद्गीतेची मूर्ती घरातली आई, घरातले वडील. कारण ते उपनिषद आणि भगवद्गीता जगलेले आहेत. अनुष्ठोनी जगा देत, त्यांचं जग आपण आहोत. लक्षात ठेवा, म्हणून आपल्याला अनुष्ठान करून ते अर्थ त्यांच्या सहज बोलण्यातून येतात. सहज बोलणे हित उपदेश, घरातल्या वडील मंडळींचा सहज शब्द हा श्रुती स्मृतींचा उपदेश असतो. लक्षात घ्या, म्हणून त्यांना वडील म्हणायचं. म्हणून त्यांच्या पायावर साष्टांग लोटांगण घालून अंतःकरणाने नतमस्तक व्हायचं. नुसतं शरीराचं लोटांगण नाही, मनाने सुद्धा नमस्कार करायचा आहे वडिलांना. त्यांचं आयुष्य अल्प काळाचं आहे, म्हणून जास्तीत जास्त त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. असो, विषयाच्या मागे धावणाऱ्या माणसाला हे इतकं समजणं कठीण आहे, पण समजलं तर त्याचं कल्याण आहे. एक वडील माणूस खूप काही देऊन जातो घरात, पण आम्ही विषय दरीचे वाघ. दुर्दैव असतं आमचं की आम्ही विषयाचा लंपट झालेलो असतो, लाचार झालेलो असतो, भिकारी असतो. घरात सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा असूनही हाव गेली नाही म्हणजे भिकारी नाही तर काय. आणि त्याची अवस्था कशी असते या मृत्यू लोकात, माऊलीनी त्याचं पण वर्णन केलंय. दुर्धर सापे गिळी जतू उभा आहे. सापानी बेडकाला गिळलाय. दुर्धर, आता याच्यातून तो सुटण्याची शक्यता नाही असं धरलाय. आता मागून धरलाय, मागचे 2 पाय सापानी आपल्या तोंडामध्ये गिळलाय. अर्ध अंग बेडकाचं सापाच्या तोंडात गिळलाय. दुर्धर सापे गिळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटोळी जिभा. पण त्याच्या बेडकाच्या समोर चिलूट आलं आणि त्यांनी जीभ बाहेर केली आणि त्या चिलुटाला पकडलं. स्वतःच अर्ध अंग सापाच्या तोंडात गेलेलं आहे, तरी त्याला ते चिलूट पकडून खावंसं वाटतंय. तैसे प्राणी कवणा लोभा, लोभी माणसाची गत सांगितली. पैसा आहे, अडका आहे, फ्लॅट आहे, घर आहे, दार आहे, मुलं आहे, बाळ आहे, पत्नी आहे, आयुष्य आहे, तरीही हाव गेली नाही. तैसे प्राणी कवणा लोभा, वाढविती तृष्णा. या मर्त्य लोकांमध्ये तू तृष्णा वाढवून करतो काय आहेस रे? या लोभाने तुझं काय हित होणार आहे? आणि असं होता कामा नये, म्हणून माऊली वॉर्निंग देते आहे. ह्या श्लोकामधल्या शेवटची ओवी वॉर्निंग नाही माऊलीची, तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग. जया जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. आत्ता तरी तू धडपड, आत्ता तरी तू अथक प्रयत्न करून कामाला लाग आणि भक्तीच्या मार्गाला लाग. ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ज्या धामामध्ये व्यंगच नाही, ज्या धामामध्ये न्यूनता नाही, ज्या धामामध्ये अपूर्णता नाही, असं माझं जे निज स्वरूप आहे, त्या निज स्वरूपाला येऊन तू प्राप्त हो अर्जुना. आता हा लोभ सोड, आता ही तृष्णा काढून टाक. अर्जुनाला नाही, माझ्यासारख्या साधकाला सांगितलं आहे. माऊलीनी माझ्यासारख्या साधकाला सांगितलंय की आता लोभाच्या आहारी जाऊ नको. तुझं अर्धांग मृत्यूने खाऊन टाकलाय, संपले 50-60 वर्ष आयुष्याची. सापाने गिळलाय रे तुला, तुझं अर्धांग गेलंय त्याच्या पोटात रे. आता पुन्हा अजून तृष्णेने समोरचा किडा खाण्याच्या मागे का लागतोयस रे लोभी माणसा?
आता तृष्णा वाढवून काय करतो, आता झळझळून व्हायला निघ, आता तरी असा अभ्यासाला लाग की मी मोक्ष मिळाला पाहिजे, मी सुखरूप झालो पाहिजे. आता मी दुःखी राहता कामा नये. परिस्थिती कशी राहो, मनस्थिती आनंदी असली पाहिजे, याची व्यवस्था भगवंतानी या 9व्या अध्यायात करून दिली आहे. 9व्या अध्यायासारखा अध्याय नाही, लक्षात ठेवा. म्हणून झडझडून वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. मग आता ही भक्तीची वाट कशी आहे, या भक्तीच्या वाटेला मी कसा लागेल, ही भक्तीची वाट मला कशी निजधामाला घेऊन जाईल, हे उद्या सकाळच्या श्लोकात ऐकल्याशिवाय राहू नका. त्याशिवाय या अध्यायाची परिपूर्णता होणार. आणि हे बघूया आपण उद्या सकाळी ठीक 7 वाजता. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी राम हरी राम रामकृष्ण हरे काका. रामकृष्ण हरी रामकृष्ण.